भगवत भक्तांचा संघ हा एक गोष्ट आहे. त्याद्वारे व्यक्ती सत्वगुणात असेल तर त्याला आणखी सोपं जातं भगवंतांची भक्ती स्वीकार करण्यासाठी. पण नुसतं सत्वगुणात राहून व्यक्ती भक्त बनेल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे हे सत्वगुण सुद्धा बंधनकारक. जसं कोणाच्या हातामध्ये सोन्याची चेन टाकली, त्याला बांधून ठेवलं, तर भले त्याला बांधण्यासाठी सोन्याची चेन जरी टाकली तरी तो बंधनातच आहे. बाकी सत्व रजोगुण समजा चांदीची चेन असे असे समजा, किंवा जे लोखंडाची साखळी आहे त्याला आपण तमोगुण समजू, तरी हे सर्व काही बंधन आहेत. तर सोन्याचे जर बंधन असेल ते दिसायला जरी छान वाटत असेल, शेवटी ती आपल्याला जखडूनच ठेवणार आहे या शारीरिक चेतनेमध्ये. तर सत्वगुणात असणारी व्यक्ती सुद्धा त्याला भगवत भक्ती करणे सोपं आहे, पण त्यांनी करायला पाहिजे भगवत. जर तो भगवत भक्ती करत नसेल तर हे सत्वगुण सुद्धा त्याला या भौतिक जगात अडकूनच ठेवणार आहे. त्यामुळे ह्याला सत्वगुणाला सुद्धा बंधनच म्हटलेलं. आता पुढच्या श्लोकात भगवंत रजोगुणाचं वर्णन करतो. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संगम समुद्भवम् तानि बंधन बध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. हरे कृष्ण. वाचा. हरे कृष्ण. भुज वाचू का? यस. रजोगुणाचे लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण होय. स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते, यालाच रजोगुण म्हटले जाते. आणि या गुणाच्या वृद्धीने मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते, इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते. रजोगुणी मनुष्याला इंद्रिय तृप्तीकरिता समाज किंवा देशाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी, घर, गोंडस मुले इत्यादी गोष्टींची इच्छा असते. हे सर्व रजोगुणामुळेच घडते. जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. यास्तव या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की असा मनुष्य कर्मफलावर आसक्त होतो आणि म्हणून या कर्मामुळेच तो बद्ध होतो. आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागते. म्हणून सर्व जग प्राय रजोगुणीच असते. आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झाली आहे. पूर्वीच्या काळी सत्वगुणी अवस्था ही प्रगत मानली जात असे. सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नसेल तर रजोगुणामध्ये बद्ध झालेल्याबद्दल काय बोलावे? तर प्रभुपाद सांगतायत की रजोगुण म्हणजे काय. रजोगुण म्हणजे कामवासना. तर सत्वगुण म्हणजे ज्ञानसंगेन चालवलं, त्यामध्ये व्यक्ती ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करतो. तर रजोगुणामध्ये व्यक्ती कर्मसंगेन म्हणजे तो कामी बनण्याचा प्रयत्न करतो. तर रजोगुणाचं लक्षण आहे व्यक्ती फार ऍक्टिव्ह असेल, म्हणजे व्यक्ती फार कार्यरत असेल. कशासाठी? कष्ट करणारी व्यक्ती असते रजोगुणात. पण कशासाठी कष्ट करते ते? ती कष्ट करते इंद्रिय भोगासाठी. त्याचं कष्टाचं महत्वाचा उपयोग काय असतो की मला स्त्री भोग करता येईल, मला पुरुष भोग करता येईल. त्यामुळे आपण बघतो लोक किती कष्ट करतात. लोकांना आय एस ऑफिसर का व्हायचंय, किंवा लोकांना IIT मध्ये का प्रवेश घ्यायचे, लोकांना डॉक्टर्स का बनायचंय, लोकांना इंजिनियर का बनायचंय. तर ह्यासाठी ते कष्ट कष्ट का घेतात? कारण त्यांना सुंदर पत्नी भेटावी किंवा चांगला नवरा भेटावा. तर त्यांच्या आयुष्यातनं विवाह काढून टाकला तर कुणीच एवढं कष्ट करणार नाही. त्यासाठी तो धडपड करणार. तर एक चांगली पत्नी भेटावी किंवा चांगला पुरुष भेटावा म्हणून व्यक्ती अशी साधनं गोळा करण्याचा प्रयत्न करतात ज्याद्वारे त्यांना इंद्रिय भोगासाठी चांगले संधी प्राप्त होईल. तर अशा प्रकारे रजोगुणामधली व्यक्ती ही सदैव काम क्रोध यामध्ये अडकलेली असते. काम क्रोध परायण हे रजोगुणाचं लक्षण. तर प्रभुपाद म्हणतायत की सत्वगुणाच्या व्यक्तीला
त्याच्या अहंकारामुळे मी किती ज्ञानी आहे, मी किती गुणी आहे, अशा अहंकारामुळे भगवंतांची भक्ती प्राप्त होत नाही. तर रजगुणातले व्यक्ती जो शारीरिक चेतनेत आहे, जो काम वासनेत अडकलेला आहे, ह्याला भगवंतांची कृपा प्राप्त होणं तर फारच अशक्य आहे. तर अशा प्रकारे हे रजोगुण सुद्धा जीवात्म्याला बंधनामध्ये टाकतात. आता तमोगुण, तमस्त्वज्ञानजं विद्धिं मोहनं सर्वदेहिनां प्रमादात् आलस्य निद्रात् निबध्नान्ति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. हरे कृष्ण. बापूजी वाचू. हा वचन. तात्पर्य, या श्लोकामधील तू या शब्दाचे विशेष आयोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचा अर्थ आहे की तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे. सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्य सारासार जाणू शकतो, पण तमोगुण हा याच्या अगदी विपरीत आहे. तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो आणि असा म्हणून तथ्य जाणू शकत नाही. यास्तव प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगती होते. तमोगुणाची व्याख्या वेदांमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. वस्तू यथात्म ज्ञानावरकम विपर्यय ज्ञानजनकम तमहा. तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थ रूपात जाणू शकत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक जण पाहू शकतो की आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य हा मर्त्य आहे. तसेच तो जन्म देणारी मुलेही मृत्यू पंथात जाणार आहे. म्हणून मृत्यू हा निश्चित आहे. तरीही लोक मूर्खपणे धनसंचय करीत आहे आणि सनातन आत्म्याची उपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करीत आहे. हाच प्रमाद आहे. आपल्या मूर्खपणामुळे ते आध्यात्मिक उन्नती करण्यास उत्सुक नसतात. असे लोक अत्यंत आळशी असतात. जेव्हा त्यांना आध्यात्मिक सत्संगासाठी निमंत्रित केले जाते, तेव्हा त्यांना अशा गोष्टींमध्ये मुळीच स्वारस्य नसते. असे लोक रजोगुणाद्वारे नियंत्रित मनुष्यांप्रमाणे सक्रिय नसतात. म्हणून तमोगुणी मनुष्याचे आणखी एक लक्षण म्हणजे तो आवश्यकतेपेक्षाही अधिक झोपतो. वस्तुतः 6 तास झोप पुरेशी असते, परंतु तमोगुणी मनुष्य दिवसातून किमान 10 ते 12 तास झोपतो. असा मनुष्य सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ व झोपेच्या आहारी गेलेला असतो. तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची ही लक्षणे आहेत. हरे कृष्ण. तर सत्वगुणामध्ये व्यक्ती ज्ञान संगेन, त्याच्यामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते. पण तमोगुण हा विपरीत आहे. हा सत्वगुणाच्या एकदम विरुद्ध आहे. त्या सत्वगुणात व्यक्ती ज्ञानी बनतो, पण तमोगुणामध्ये व्यक्ती आणखीन अज्ञानात तो स्वतःला टाकतो. तो स्वतःला शारीरिक चेतनेमध्ये इतक्या प्रकारे तो एकदम स्वतःला ठेवतो. तर त्याचं जे भविष्य ते म्हणजे त्याचे पतनच होणार आहे. तो काही आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करू शकतो. तर अशा प्रकारचा व्यक्ती, तमोगुणातला व्यक्ती, तो सदैव एका मूर्खाप्रमाणे कार्य करतो. तो अज्ञानात स्वतःला देह समजतो. त्याच्यामध्ये प्रमाद म्हणजे एक मी शरीर आहे अशी भावना त्याच्यात नेहमी असते, आणि त्यामुळे तो कधी कधी मूर्खासारखा वागतो आणि तो आळशी असतो. कोणतंही कार्य तो वेळेवरती करत नाही. तो दीर्घसूत्री असतो. तो गोष्टी उद्या करू असं करत करत तो ढकलत असतो. आणि तिसरं लक्षण आहे त्याला निद्रा आलस्य. तर तो निद्रेच्या आहारी जातो.
तर निद्रा म्हणजे अज्ञान. जेव्हा लोक कधी कधी वैतागतात तर ते काय करतात, झोपी जातात. आपण झोपलं म्हणजे आपण स्वतःला विसरून जातो, की मी काय शरीर आहे का, मी स्वप्नामध्ये आपले झोपेमध्ये आपलं अस्तित्व आपण विसरून जातो. त्यामुळे ही लोक स्वतःला नेहमी अज्ञानात ठेवण्याचा प्रयत्न करतात. जरी त्यांना शारीरिक झोप जी 6 तासाची आहे ते सुद्धा त्यांना पुरत नाही, त्यामुळे ते आणखीन 10-12 तास झोपतात. आणि तेवढं पण त्यांना पुरत नसेल तर ते काय करतात, व्यसन करतात. तर आपण बघा, कुठलंही व्यसन असो ते काय व्यक्तीला नशा हा त्यांना झोपेत नेतो. लोक दारू पितात, झोपी जातात, किंवा काही व्यसन करतात, ते झोपी जातात. तर त्यांना वाटतं की जगातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे झोप. हम्म. हं. तर मांजर कशी दूध पिताना कोणी मला पकडू नये म्हणून ती काय करते, आपले डोळे मिटून घेते. तिला वाटतं की मी डोळे मिटवले तर मला कोणीच बघत नाही. ऐकू येते ना माझा आवाज? येतोय. हो प्रभू, हा येतोय बरोबर. ओके. येतोय. हा, तर त्याला वाटतं की मांजरीला वाटतं मी डोळे बंद केले तर मला कोणीच पकडणार नाही. तर अशा प्रकारे हे जे तमोगुणाचे लोक आहेत ते स्वतःला अज्ञानात टाकून घेतात. त्यांना वाटतं की हं, अज्ञानात राहणे हेच सगळ्यात चांगला मार्ग. तर अशा प्रकारे तमोगुणातली व्यक्ती ही नेहमी अं, कसल्या ना कसल्या व्यसनामध्ये स्वतःला ते जखडून ठेवतात. तर अशा प्रकारचे हे तमोगुणाचे लक्षण भगवंतांनी इथं सांगितलेले आहे. आणि अशा तमोगुणामुळे व्यक्ती कधीच हं, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकत, तो नेहमी बंधनात अडकलेला असणार. त्यामुळे तमोगुण हा सर्वात तमोगुणातली व्यक्ती ही जवळजवळ प्राण्यांसारखीच असते. त्यांच्यामध्ये आणि प्राण्यामध्ये काही फरक नसतो. त्यांना मनुष्य देह जरी प्राप्त झाला तरी त्यांचं वागणं हे एका प्राण्यासारखंच असतं. आहार, निद्रा, भय, मैथुन यामध्येच ती लोक स्वतःला गुंतवतात. त्यांना देवाचं नाव घेण्याचं माहित नसतं, त्यांना काही दानधर्म करायचं माहित नसतं. तर हे तमोगुणातली लोक सदैव भांडणं करत राहणे, किंवा स्वतःला नेहमी कधीतरी नशापान करत राहणे, अशा व्यसनामध्ये ती व्यक्ती अडकलेली असते. तर त्यामुळे त्यांचं जीवन हे नेहमी बद्ध असतं, अंधकारात, अज्ञानात ते स्वतःला अडकून ठेवतात. तर हे तमोगुणातल्या लोकांची लक्षणे. ठीक आहे, तुम्हाला काय प्रश्न आहे? तर आता आपण इथे थांबूया, कारण मला थोडं जायचंय. तर आपण उद्या भेटू 2:30 वाजता. ठीक आहे प्रशांत? हरे कृष्णा. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. सर्व भक्तांचे चरणावर दंडवत. की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो टाकतोयस ना. बंद करू.